श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना आजचा दिवस सुख समाधानाचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. 3 नंबर बैकग्राउंड 3 नंबर बैकग्राउंड 3 नंबर बैकग्राउंड 3 नंबर बैकग्राउंड 3 नंबर बैकग्राउंड. चला आता दुपार झालेली आहे. आज यांना पट्टी बनवून दाखवणार आहे मी. हे बघा साहित्य काय काय त्याच्यासाठी. पीठ आहे इकडे, गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे 1 वाटी, चवीनुसार मीठ, थोडासा सोडा आणि साखर आणि ओवा. आता भिजल्यावर मी तुम्हाला दाखवते. इकडे बघा, इकडे ना तेल गरम ठेवलेलं होतं याच्यात मोहन टाकण्यासाठी. हे याच्यात टाकून घेते आता. भिजून घेते नंतर भेटते. हे बघा हे असा गोळा भिजून घेतलेला आहे आणि अर्धा तास राहू द्यायचे, त्याच्यानंतर लागते मग तुम्हाला दाखवते. आता असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि एकदम असे पातळ पोळीपेक्षा आपण बारीक असं लाटून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते लाटल्यानंतर. अशा 3 पोळ्या लाटून घ्यायच्या, 3-4 लाटू शकतो. आणि इथं हे बघा 1 2 3 अशा 3 लाटून घेतलेले आहेत आणि असं तेल लावून घ्यायचं. एकदम बारीक लाटलेली मी त्याला, आणि त्याच्यावरच ही पण अशी ठेवायची. परत तेल लावायचं आणि ही पण ठेवायची त्याच्यावर. परत अजून इथं पण तेल लावायचं. सारख्या लाटायच्या, लहान मोठ्याने लाटायच्या आणि त्याच्यानंतर हे असं रोल करून घ्यायचं. फिट्ट यायला पाहिजे रोल. आणि इकडे ना हे माझं स्टीमर आहे, याला असं तेल लावून घेते. त्याच्यात वाफायचे आहेत ना, आणि याच्यात हे पूर्ण मावणार नाही, त्याच्यामुळे मध्ये असं कट करून घेणार आहे. आणि इथे हे असे सगळे लाटून घेणार आहे आणि इथं स्टीमरमध्ये वाफवणार आहे. सगळे असे करून घेते, मग तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा सगळे लाटून घेतलेले आहे आणि आता आहे ना ते 2 भांड्यांमध्ये, हे 2 भांड्यांमध्ये ठेवलेलं आहे वाफायला. वाफून झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा सगळे वाफून घेतलेले आहेत आणि हे असे कट करते आता. हे बघा किती लेअर पडलेले आहेत. एकदम एक एक पोळ मोकळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आहे ना आपण तळून घेऊ, मग दाखवते तुम्हाला. हे बघा झाल्या सगळ्या तळून, हे अशा झाल्या, बघू शकता तुम्ही. हे बघा किती लेअर पडलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आहेत, एकदम कुरकुरीत आहेत. एकदा करून बघा असेच. बट्ट्यांची रेसिपी दाखवली. तुम्ही म्हणाल बट्ट्या तर सगळेच जण करतात, सगळ्यांना येतात, त्याच्यात काय इतका विशेष आहे. पण ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही, लाटून बघा
आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. हे बघून घ्या, एकदम एक एक पूड मोकळा झालेला आहे, खूपच छान झालेला आहे. तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुढे भेटू अजून. हे बघा देवाचे दिवे कसे घासतात ते मी तुम्हाला सांगणार आहे स्ट्रीप. हे सगळे चिकट झालेलं राहतं ना. आता इकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे शेगडीवर, ते ना एका टपमध्ये टाकून गेलं. आता टप प्लास्टिकच्या टपमध्येच टाकायचं, स्टीलच्या भांड्यात नाही टाकायचं, नाही तर स्टीलचं भांडं आहे ना खराब होऊन जातं. आता पहिल्यांदा सोडा टाकते त्याच्यात, थोडासा सोडा, थोडंसं निंबू पावडर आणि अर्धा निंबू पिळून घेते. चांगलं पिळून घ्यायचं आणि त्याच्यातच टाकून द्यायचं आणि 2 चमचे मीठ टाकायचं. 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भांड्यांचं लिक्विड टाकायचं त्याच्यामध्ये. आणि चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं. चमच्याने सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आणि हे बघा हा तांब्या बघा माझा कसा आहे, आणि हे बघा पाण्यात टाकल्यावर कसा होतो. आता बघून घ्या, बिना हात लावायचं होऊन जाईल एकदम छान. थोडंसं असं फिरवून घ्यायचं त्याला, मधून बाहेरून एकदम क्लीन होऊन जाणार आहे. बघू शकता तुम्ही, बिना हात लावायचं होऊन जाणार आहे. आणि नंतर घासणीने थोडंसं साबण लावून ना चांगलं घासून घ्यायचं. बघा मध्ये पण किती स्वच्छ झालं आहे. चांगलं धुवून घ्यायचं, एकदम क्लीन करून घ्यायचं, धुवून घ्यायचं. आणि बघून घ्या पहिला फरक आणि आताचा फरक बघू शकता तुम्ही. बघा किती क्लीन झाला. असे जे सगळे दिवे मी ना पाण्यात 5 मिनटं टाकून देणार आहे. असे तेलकट वगैरे सगळं निघून जातं. एक एक करून सगळे दिवे टाकून देणार आहे. सगळं 5 मिनटं टाकायचे आणि त्याच्यानंतर 5 मिनटं राहू दे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही थोड्या बघा किती स्वच्छ झाले दिवे, एकदम क्लीन. कमी वेळामध्ये ठेवून दिलेले होते आणि काहीच एवढं कष्ट लागत नाही. तुम्ही पण स्ट्रीक वापरून बघा आणि मला सांगा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आजचा व्हिडिओ इथं संपवते. श्री स्वामी समर्थ.